तुम्ही कोणाकडे बी नोकरी करत असेल ना हो साहेब, मालक माणुसकीवाला पाहिजे. अगर माणुसकीवाला मालक नसेल तर त्याचा काही उपयोग नाही हो. अशाच काही लोक, महिला असो पुरुष असो, कोणाकडे कामाला जातात ना हो, तो मालक जो एवढा मोठा माणूस कशामुळे होतो? कारण ते त्यांचे कामगार असो कशावर बी लक्ष ठेवतात, त्यांच्यावर ते लक्ष ठेवतात, त्यांच्यावर हे लक्ष ठेवतात, त्यामुळे ते मोठे मालक होतात ना हो. पण काय काय मालक असे असतात हो, माणुसकीला मान देत नाही. कामाला नाही आला ना, तुझी पगार कट. अगं तू कामाला नाही आलीस जेवणाच्या, तुझी पगार कप. अहो काय करावं माणसाने? मोठ्या माणसाची सेवा करून करून तो मोठा झाला. तुम्ही जिकडं आहे तिकडच आहे. पण काय लोक ते समजत नाही हो. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीला ते बघतात ना, म्हणून तुम्ही मोठे होतात. पण जेव्हा मोठा माणूस असा विचार करत नाही, तो विचार करतो की मी माझ्या टॅलेंटवरती आलेलो आहे. देवळात जायचं, देवाला प्रार्थना करायची, देवा मला हे दे, देवा मला ते दे. देवाकडे भीक मागायचं आणि गरीब माणूस काम करतो, ज्या दिवशी नाही आलं त्याची पगार कापून त्यांच्या हातात द्यायचं. अहो माणूस हटकून सुट्ट्या नाही करत, त्याचे काय कारण असतात हो, त्यामुळे सुट्टे करतात. पण माणुसकी म्हणजे त्या मालकामध्ये असली पाहिजे. ठीक आहे बाबा, तुझी पगार कापत नाही, दुसऱ्यांदा लक्ष ठेव, त्याला म्हणतात माणुसकी. अशात काही गोष्टी असतात हो. आम्ही आमच्या महिला कामाला जातात, एक दिवस नाही आले, 2 दिवस नाही आले तर वाट बघतात, अरे तू नाही आली त्याच्यामुळे आमच्या घरचे किती मोठे प्रॉब्लेम आले. जसं काय कोण मेलंय त्यांच्या घरात, नुसतं खायला घातलं नाही म्हणून. अशाच काय गोष्टी हो. आमच्या घरचे मिसेस आहे, आमच्या बायका असतात ओळखीच्या, कामाला जातात, त्यांच्या कारणामुळे सुट्टी करतात ना, ते लोक त्यांची पगार कापून घेतात. अशा गोष्टी असतात मित्रांनो. देवाकडे दिवसभर प्रार्थना करायची, देवा मला मोठं बनव, आणि त्यांची पगार छोटी करून नंतर ते डॉक्टरकडे जातात आणि चांगला पैसा देऊन येतात. अशा काही गोष्टी असतात मित्रांनो. माणुसकीवर प्रेम करा. पैसा आजकाल भेटणार, पण माणुसकीवर प्रेम केलं तर तुमच्या भविष्यात तुम्हाला कधी बी अडचणाला तो माणूस कामा येणार आहे, पैसा नाही. ओके, बाय. माणुसकीवर प्रेम करा.